छत्रपती शिवराय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पाने, धूपाने आणि दीपाने या ठिकाणी पूजा होत आहे. दादा फ्रंट वाला बंद करके साइड पिलर नको ना. महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश्री शाहूजी महाराज आणि तुमचे आमचे मुक्तीदाते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं या ठिकाणी पूजन होत आहे. जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया, अभिवादन करूया. मित्रांनो, इथं जमलेल्या प्रत्येक नागरिकांना नम्रतेची विनंती आहे. ज्या महापुरुषाची जयंती संबंध देशभरामध्ये, संबंध जगभरामध्ये उत्साहामध्ये साजरी होत आहे, आपण त्यांचा जयघोष करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कमी येतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी तुमच्यामध्ये आणि कलाकारामध्ये होणारा व्यत्यय या ठिकाणी आपण थांबून महामानवांना या ठिकाणी आपण अभिवादन केलेलं आहे. या महामानवांच्या अभिवादनात अजून तुम्ही माहिती या ठिकाणी ज्येष्ठ नेते सन्माननीय सय्यद साजिद भाई, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक त्या ठिकाणी उपस्थित आहेत गोपीनाथरावजी जोंधळे साहेब, विद्रोही कवी सन्माननीय आरजी कांबळे साहेब, शिक्षक नेते बाबासाहेबजी कांबळे सर, त्याचबरोबर आदरणीय कांबळे गुरुजी, या सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या आदर्शाची या ठिकाणी पूजा करावी. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. आदरणीय मालिंगे साहेब यांनाही विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्प अर्पण करावेत. नागसापूर येथून आलेले नागसेनजी माने साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सन्माननीय महालिंगे सर यांनाही विनंती करतो की आपण पुष्प अर्पण करावेत. विद्रोही कवी राजेंद्र कांबळे साहेब यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणातून आभार आहे. एक निळा एक भगवा फेम गायिका सीमाताई पाटील आणि जोले मोरे यांचा तुफान शाहिरी जलसा या ठिकाणी संपन्न होतोय. मान्य सय्यद साजिद भाई यांचा सुद्धा संबंध समाज बांधवाच्या वतीनं मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार. धन्यवाद दादा. इनपुट दादा सर प्लीज इनपुट द्या. हॅलो हॅलो 1 2 हॅलो 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 चेक हॅलो. धन्यवाद दादा. भारतीय संविधानातील शुद्ध नागरिक स्वातंत्र्य, समानता, बंधुता, न्याय या घटनात्मक मुद्द्यांवर आमच्या भारत नावाच्या सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यात
सामान्य माणसाने भारतीय लोकशाही सामान्य माणसाला भारतीय म्हणून ओळख दिली आणि बघता बघता या संविधानाच्या गौरव गाथा अनेक देश गावे लागले. भारतीय संविधानातील आणि भारतीय लोकसंस्कृती यांच्या शोधातून उगवला महामानव आणि त्याच्या बुलंद आवाजातून आम्ही म्हणालो The voice of Dr. Bhimrao Ramji Ambedkar. Jai
आता एक सूचना आहे, रस्त्याच्या पलीकडे काही गाड्या लागल्या आहेत, त्यांनी ज्यांच्या गाड्या असतात त्या काढून घ्याव्या, अन्यथा फाईन देण्यात येईल. तो फाईन आमच्याकडे आहे. पुन्हा एकदा सांगण्यात येतं, रस्त्याच्या पलीकडे ज्या गाड्या लावण्यात आल्या आहेत हो त्यांनी गाड्या काढून घ्याव्या, अन्यथा फाईन देण्यात येईल. जो फाईन देण्यात येईल तो फाईन कलाकारांकडे बोलवण्यात येईल. तर आजचा कार्यक्रम हा त्रिवेणी कार्यक्रम असेल. फक्त भीमजयंती नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अख्ख्या देशाला संविधान दिलेलं आहे. तिथे ना कुठली जात न पात न धर्म. आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा जिजाऊ जयंतीचा असू शकतो, आजचा कार्यक्रम शिवजयंतीचा असू शकतो, महात्मा फुले जयंतीचा असू शकतो, सावित्रीबाई जयंतीचा असू शकतो, रमाई जयंतीचा असू शकतो, आणि अर्थातच महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे मुस्लिम बांधव त्यांची काल परवा ईद झालेली आहे, त्यांना ईद मुबारक म्हणून आपण कार्यक्रम करणार आहोत. जरा जोरदार टाळ्या आमच्या तुमच्या होऊन जातात. तुमचे खास लाडके आहेत, तुमचे आवडते. गेल्या वर्षी तुम्ही ज्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे आमचं आवडता गायक कित्येक तरुण मुलांनी मला विचारलं की सिद्धार्थ जाधव आहेत का? हो आहेत ना, काल परवा जात होते, आज थांबलेले आहेत. सिद्धार्थ माझा मुलगा आहे. सिद्धार्थ तोच आहे ना, गेल्या वर्षी जेव्हा पाहिलं तुम्ही तो आहे ना, जर टाळा बंद होते की सिद्धार्थसाठी? सिद्धार्थ गेल्या वर्षी जे गाणं गायलं होतं त्याच्यापेक्षा आगळं वेगळं वेगळं गाणं सिद्धार्थ झालं. स्टार्ट. आयोजकांच्या सूचना अति योग्य आहेत. कारण इथून जाणाऱ्या गाड्या आहेत, चुकून एखाद्या गाडीचा धक्का लागला तर काहीतरी वाईट प्रसंग होईल. म्हणून ते तुमच्या जीवासाठी आणि आमच्या भल्यासाठी विनंती करत आहे की आपण जे इथे उभे आहात ते थोडंसं जरा मागे सरकून जायचं. आपण प्लीज या खंबाच्या मागे जायचं आपण. चला, इथं जे लाईटचं हे पोल सुद्धा केलं, ट्रेस सुद्धा केलेलं आहे, त्याच्या मागे चालायचं आपण. जरा प्लीज विनंती करतो, हात जोडून आपण मागे चालायचं आहे. स्टार्ट. शो स्टार्ट. हे
भीमा तुझा प्रणाम कोटी कोटी भीमा तुझा प्रणाम कोटी कोटी भीमा तुझा प्रणाम कोटी कोटी उतार राणी उतार राणी शिमला केली समोठी उतार राणी शिमला केली समोठी भीमा तुझा प्रणाम कोटी कोटी 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 तव करुणेचे मेघ वर्षले तृप्तीने मृतराज हर्षले तव करुणेचे मेघ वर्षले तृप्तीने मृतराज हर्षले सजीव झाली सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी हे शिल्पकार नव्या जगाच्या वारसदारा तथागताच्या हे शिल्पकार नव्या जगाच्या वारसदारा तथागताच्या गौरव सदा विनय सदा विनय प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी उदार राणी किमया केली समोठी उदार राणी किमया केली समोठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी लगेचच पुढे अगदी नाटकात न पाहता तुमच्यामुळे माझ्या मधला वेळ अतिशय कमी घालवण्याचा आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत लगेचच बोलत आहे विनंती करत आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या कमी अल्प वेळात अल्प काळामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर भारत आणि भारताच्या बाहेर जगात आपल्या नावाचं रोप लावलेलं आहे अशा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या भारतीय शिवभीम शाहिरा महिला शाहिरा सीमाताई नेहमी विचारतो की ही मुलं तिला मला पाहिजे मी आज असं विचारलं नाहीये कारण अहमदपूरकर जे आहे ते सगळे अहमदपूरचे सगळी
बांधव महिला भगिनी त्यांना असं काम चिरवण्याचा अनुभव करावा. आणि गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांना पाहिलेला परत बोलवलेला आहे असा एक नंबर हा महाराष्ट्रामधला अहमदपूरकर आहे. जरा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी, जोरदार. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव झोंडे यांच्याकडून 1000 विनंती करते. या ठिकाणी बरेच जण उभे आहेत, बसायला मिळालं तर नक्कीच बसा, कारण बाजूनी गाड्या जात आहेत. लक्ष द्या स्वतःकडे सुद्धा. आणि एकदा तुमच्या उपस्थितीच्या टाळ्या मला ऐकायचे. मी मगापासून ऐकते, पण जोरदार टाळ्या. दम नाही. टाळ्या कशा वाजवायच्या? हात वर करून. आता आता लय भारी, लय भारी, लय भारी, मस्त. आयोजकांचा आभार मानून जेवढं कमीच आहे, कारण खरोखरच गेल्या वर्षी आम्ही आपल्या समोर या विचारांच्या उपस्थित होतो आणि गेल्या वर्षीपेक्षाही यावर्षी अतिशय भव्य दिव्य विचारमंच, या ठिकाणी इतकी छानशी प्रकाश योजना आणि ध्वनी यंत्रणा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार आहे. कारण दिवसभर उन्हातानामध्ये त्यांनी आपलं काम केलं या ठिकाणी. आणि गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा यावर्षी अगदी शेवटपर्यंत सुद्धा दिसावं म्हणून विचारमंच सुद्धा हा अगदी उंच करण्यात आलेला आहे. त्यामुळे समाजामध्ये उंचीच्या लेवलला असणारे तुम्हाला सर्वांचे परिचयाचे, आम्हा कलावंतांवर नितांत प्रेम करणारे आमच्या कलेवर, आणि त्याचीच प्रचिती म्हणून आम्ही यावर्षी सुद्धा तुमच्यासोबत तुमच्या समोर उभे आहोत. कदाचित नसतो, जर परत बोलावलं नसतं तर नसतोच, पण खरोखरच अतिशय मोठ्या विचारमंच प्रत्येक कलावंतांना या ठिकाणी उपलब्ध करून देतात. असे ज्यांचे समाजकारणामध्ये अतिशय मोलाचं काम आहे घराघरापर्यंत, असे तुम्हाला परिचयाचे आदरणीय आमचे बंधू महेंद्र भाऊ ससाणे, त्यांची संपूर्ण फॅमिली आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम, महेंद्र भाऊ मित्र मंडळ, यांच्याकडे जोरदार टाळ्या. कवी दत्तात्रय पवार यांचं हे गीत दादांनी सांगितल्याप्रमाणे एक मुखडा या गाण्याचं या ठिकाणी ऐकवते. कारण असं आहे की त्या गाण्याने तुम्हाला जगापर्यंत जाता नाही. बरोबर. त्यामुळे ते गाणं ॲड ऑन म्हणून नाही, दुसरं गाणं नक्कीच सुरू. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या आणि त्याचबरोबर भारताच्या इतिहासातील राष्ट्रपिता क्रांतिराज ज्योतिबा महात्मा फुले, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीच्या सर्व भारतीय बहुजन समाजाला लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देते. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सेवालाल, संत बसवेश्वर, संत कबीरदास, संत रोहिदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, बहुजन प्रतिपालक कुंवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आणि विश्वभूषण विश्ववंदनीय महासूर्य, क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, ज्ञान सूर्य, ब्रह्मदाता, मार्गदाता, मुक्तिदाता, संविधान निर्माता, नवकोटीचा राजा, the symbol of knowledge, the father of modern India, स्त्री उद्धारक, बहुजन उद्धारक, शेती तज्ञ, अर्थतज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कामगारांचा नेता, शिक्षणाचा महामेरू, विश्वरत्न, भारत भाग्य विधाता, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर, अशा या महापरिवर्तनवादी महामानवांचं आपण सर्व भारतीयांनी सदैव स्मरण केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर भारताच्या इतिहासातील थोर राष्ट्रमाता, राजमाता, ज्या या महापुरुषांच्या पाठीमागे अखंड प्रेरणा आणि प्रचंड ताकदीने उभ्या असलेल्या भारतीय इतिहासातील राष्ट्रमाता, राजमाता माता
यशोधरा, माता जिजाई, माता अहिल्या, माता सावित्री, माता फातिमा, माता भीमाई आणि माता रमाई यांच्या चरणी सुद्धा सदैव नतमस्तक झालं पाहिजे. कवी दामोदर मोरे यांचे हे शब्द की शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहेत. पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते, तर प्रज्ञा ही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते. शिवरायांची तलवार ही तेजस्वी होती. शिवरायांची तलवार ही तेजस्वी होती, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात लेखणी होती. दोन्हीही धारदार होत्या, दोन्हीही धारदार होत्या. शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य टिचून आणलं. शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य टिचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणूनच महाकवी सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे महाकवी आदरणीय प्रतापसिंह बोधळे दादा काय लिहितात की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. काय लिहितात? दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर. दोघांच्याही आजोबांचं नाव आलोजी आहे का? इतिहास वाचावा लागेल, यासाठी इतिहास वाचावा लागेल. दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी, एक शहाजी मालोजी, एक रामजी मालोजी. दोघांचेही वडील सुभेदार, एक शहाजी सुभेदार, एक रामजी सुभेदार. एकाच्या मुलानं हाती घेतली तलवार आणि एकाच्या मुलानं हाती घेतली लेखणी आणि झाला या देशाचा शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा करते, हा मानाचा मुजरा करते, हा मानाचा मुजरा. महाराष्ट्रातल्या ढोलकी क्षेत्रातलं अग्रगण्य व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध ढोलकी उस्ताद कोकणातले राजाभाऊ जाम सांडेकर आणि सहदेव जाम सांडेकरांची चिरंजीव जॉनी गावात गेल्या कोरोनामध्ये ढोलकी सम्राट लीलाधर जाम सांडेकर आम्हाकालवंतांना कोर्ट करून कोरोनामध्ये त्यांचं अतिशय दुःखद निधन झालं. लीलादादांची आठवण आम्हाला प्रत्येक विचारांच्याकडे येत राहील. त्याचं कारण असं आहे की आमच्या लीलादादांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पटशिष्य मुंबई घाटकोपर या ठिकाणी राहणारे वय वर्ष फक्त 21, यावर्षी त्याची विशाळची परीक्षा आहे. असे ढोलकी नमाज सौरभ सापळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. टाळ्या कशा वाजवायच्या? लय हुशार, क्या बात आहे. बघा, महाराष्ट्राचं लाडकं ढोलकी वाद्य आहे. ढोलकीची थाप पडली की मराठी माणसाचं मन पेटून उठतं. पण ही कला प्रत्येकाला जमत नाही, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं. लहान लेकरांना तुम्ही सुद्धा शाळेच्या अभ्यासाबरोबर कुठली तरी एक कला जोपासायची. शाळेच्या अभ्यासाबरोबर शिकणार ना. मुंबई कुर्ला या ठिकाणी राहणारे आणि जळगाव भुसावळचे, मुंबई येथे कुर्ला इथे राहणारे मलिंगा आमचे कुर्ल्याचे मलिंगा आहेत. निलेश ताये यांच्यासाठी एकदा जोरदार
जुगलबंदी चालू आहे. चालू क्या बात आहे मास्तर, गाववाल्यांची परीक्षा घेऊया आपण. क्या बात आहे. थांबा थांबा. हा, टाळ्याची साथ द्यायची आहे ना. 1 2 3. जोर से. क्या बात है, क्या बात है. ऐकणार नाही आम्ही तुम्हाला. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, आणि जो इतिहास घडवतो तो इतिहास कधीच विसरू शकत नाही. निरक्षर मावळ्यांचा सुवर्ण इतिहास लिहून ठेवला होता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी. हाच महाराष्ट्र पहुडला होता निश्चित निश्चित निराश आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. आणि अशा वेळेला लाख लाख विजांचा कडकडाट झाला अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच. आणि मग बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली. ही काळाची गरज होती आणि विश्ववंदनीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली. ही देखील काळाचीच गरज होती आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत. तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया. शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया. तो कलम चलाकर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया. कुलपती छत्रपती भोसल्यांची खान, कुलपती छत्रपती भोसल्यांची खान. तीन दुबळ्यांची जन राखली होश, तीन दुबळ्यांची जन राखली होश. दाऊनी जगाला प्रताप नवा, देऊन जीव इथं गेला तो जीवा. तो वाघचे सिंहाचा छावा.
तुमच्यासाठी पुष्पहार आणलेला आहे. अरे बापरे. बघा किती प्रेम आहे अमोल कोरकरांचं. म्हणून म्हटलं ना की अमोल कोरकरांनी पुण्यकात्रीला बोलवलं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर आपण कार्यक्रम करतोय, पण त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये अमोल कोरकरच एक नंबरची निघालीच नाही. प्रेम आहे का माझ्यावर? हात वर करा. कोणाकोणाचं आहे प्रेम? इकडे हात वर करा. प्रेम नाही माझ्यावर? हात वर कर की भाऊ. असू दे असू दे. सगळ्यांचं आपल्या बहिणीवर असंच प्रेम असतं. असंच प्रेम करा. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. आणि मला वाटतं हा आपण त्यांच्या आनंदाने स्वीकारायचा आहे. हो नक्कीच. परंतु आपण बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचाराचे आहोत. आपण स्वतःच्या आपल्याला हार घालून घेतलं. हा हार स्वीकारून आपण परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंकित करूया. वा वा. हो यांचाच विरोध घेतला. यांनी दिला. आम्ही थोडे आणलाय. तळेगाव ससाणे शेषराव ससाणे तळेगावकर यांच्याकडून हा पुष्पहार आलेला आहे आणि तो आम्ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करत आहोत. धन्यवाद ससाणे सर. थँक्यू. आणि आता ते करतील मुलं खरं तुम्ही काय घेते ते करतील ते. मग तो हार पुढे अर्पण करा. वेगवेगळ्या मित्रांमुळे त्यांच्याकडून बाबासाहेबांच्या प्रतिमेस हा पुष्पहार अर्पण करायचा आहे. ससाने भाऊन आलेला हार आहे आणि आता लगेचच आपण तुम्ही थांबवलेलं आगळी वेगळी तुम्हाला शाहिरी ऐकवायची आहे. समज एक शायरी आहे. शायरी ऐकायची आहे. कोणाला कोणाला ऐकायची आहे? हात वर करा. पाठीमागे नाही ऐकायची आहे? ऐकायची आहे ना? शब्दाकडे लक्ष द्यायचंय. माझ्यासाठी सांगते कि जीती हूँ तेरा नाम लेकर मरकर भी यही हाल होगा मेरा. मैं जीती हूँ तेरा नाम लेकर मरकर भी यही हाल होगा. कफन उठा कर देख लेना. कफन उठा कर देख लेना. लबों पर जय भीम का इनाम होगा. लबों पर जय भीम का इनाम. संध्याकाळी आपले बंधू इथे सर्वांचे लाडके अजोग महेंद्र ससाणे मित्रमंडळ यांच्या वतीने तुमचा सत्कार केला जातो. त्याचं कारण असं आहे काय सत्कार सर्व भरती येथील आपले मित्रमंडळाचे काही सदस्य सगळे म्हणजे अख्खा ग्रुप नको लहान आहेत ना यायचे. तो सत्काराचं ह्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी जेव्हा इथे आम्ही आलो होतो तेव्हा सगळ्यांनी सांगत होतो की मी बुद्ध धर्माच्या वाटेने जात आहे आणि बुद्ध धर्माचा मी स्वीकार करणार आहे. बघा मला बुद्ध धर्माचा स्वीकार करायचा आहे. विजयमध्ये त्या ओबीसी समाजातून आलेला आहे. ओबीसी गुरुपुजारी समाजातून आलेला आहे. परंतु जशा त्या बोलण्यात तेच त्यांनी केलं. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर 2022 रोजी धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिनी पवित्र स्थळी आमच्या नागपूर या दीक्षाभूमीच्या ठिकाणी 5,000 ओबीसी बांधवांना मुस्लिम बांधवांना घेऊन त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याला जोरदार झाला आणि त्यानंतर आज इथे आपले वेगवेगळे ससाने सगळे टीम त्यांचा सत्कार करून पहा इच्छित. मित्रमंडळ हवायला आपल्या धन्यवाद. ज्योती दादा मग तो खासदार असो किंवा सेनेताई असो वा. कधी भी जाए तो हार नाही. हार जीत हार होता. आणि थोड्याच वेळात आदरणीय खासदार साहेबांचं पण या ठिकाणी आगमन होणार आहे. खरं आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो की स्वतः साहेब आपल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रेफरन्स देतात. शिवणारे दादा खरंच आणि खूप कौतुक करतात. बऱ्याच ठिकाणी सांगतात की असा कार्यक्रम ठेवा. खेडोपाड्यात अगदी घराघरापर्यंत हा कार्यक्रम गेला पाहिजे. तर
कसं आहे मी इथे थांबवलेलं आहे. तुम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे हो का? आता ती चालून गेल्यावर ऐकवली तुम्ही ऐकवण्यासाठी परत आता विसरले असतील ती चालून गेलं. खरंच गेल्या वर्षी या ठिकाणी याच विचार मंचावर ती घोषणा केली होती आणि ऑक्टोबरमध्ये विज्ञानवादी धर्माचा स्वीकार करायचा होता आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 25 वर्षाचा आहे अभिषेक पाटील या सगळ्यांनी मिळून 5 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञानवादी बौद्ध धर्माचा स्वीकार पवित्र नागपूरला दीक्षाभूमीला केला. आदरणीय भदंत नागार्जुन सुरेश ससाई आणि त्याचबरोबर आदरणीय भंतेजी धम्मसारथी, आदरणीय प्रेरणास्थान भीमरावजी आंबेडकर यांच्या उपस्थितीत तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की बाबासाहेबांनी 1935ला येवल्याला घोषणा केली होती. तुम्ही सगळेजण वाचक आहात, प्रगल्भ आहात, प्रत्येकाच्या घरी पुस्तकं आहेत, वाचलंच पाहिजे. आणि बाबासाहेबांनी 1935ला केली घोषणा. अनेक धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि मग मात्र विज्ञानवादी धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी येवल्याला घोषणा केली. काय केली तुम्हाला माहिती आहे की मी हिंदू धर्मात जन्मास आलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. 2018ला मी सुद्धा गुरव पुजारी या बहुजन समाजातून येऊन 2018ला 4 डिसेंबरला BIT चाळ परेल या ठिकाणी अशीच काहीशी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मास आले. खरं तर कुठल्याच मानवाच्या हाती नसतं की आपण कुठल्या एका जाती धर्मात सांगून किंवा मागून जन्मास येत नाही, कोणाच्या हाती नसतं. त्यामुळे मी सुद्धा त्या ठिकाणी म्हणाली की मी हिंदू धर्मात जन्मास आले, माझ्या हाती नव्हतं, पण माझा मृत्यू मात्र बुद्ध धर्मात व्हावा हे माझ्या हाती होतं. आणि म्हणून या विज्ञानवादी धर्माचा स्वीकार त्या ठिकाणी केला. पण मला असं वाटतं की OBC समाज याचा अर्थच मला असं वाटतं की OBC मीन्स ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी. त्यामुळे मी काही मोठं काम नाही केलेलं आहे. मी माझ्या घरात परत घर वापसी केलेली आहे. आलं का लक्षात? मी मोठं काही काम नाही केलेलं आहे, कारण आपण सर्व भारतीय बहुजन मुळातच बुद्धिस्ट आहोत, हे लक्षात घ्या पाहिजे. त्याच्यामुळे मी माझ्या घरात परत आलेली आहे. तुम्ही सर्वांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा अशा सदैव आमच्या सोबत ठेवा, बस बाकी काही नको. आणि सांगावं असं वाटतं की माझ्या मृत्यूनंतर माझी एक संकल्पना आहे. जसे महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी शाहीर आहेत आपले, ज्यांचा शेवटचा श्वास दीक्षाभूमीला जयभीम म्हणताना गेला, ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप. तसंच मलाही काहीतरी वाटतं की अखंड आता जेवढं काही यानंतरचं आयुष्य आहे, जेवढं या भारतीय इतिहासातील महापुरुषांचं, राष्ट्रमातांचं हे योगदान शाहिरीच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांपर्यंत असंच पोचवायचं आहे. हे अविरत कार्य असंच चालू ठेवायचं आहे, कुठेही न थांबता. आणि फक्त हा जयंती महोत्सव नाही, फक्त पावसाचे 2 महिने आम्ही शांत असतो, ते पण शांत नसतो. त्यावेळेला दादा स्वतः गाणी लिहितात आणि त्या गाण्यांचं शूटिंग आम्ही, दादांचं गाव सातारा वाई माझं कराड, आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही बरीच गाणी शूटिंग करतो त्या पावसाच्या सीझन मध्ये. त्यामुळे आम्ही शांत कधी, म्हणजे दादा स्वतः शांत कधी बसत नाहीत ना, आम्हाला बसून देत. आणि त्यामुळे वर्षभर हा सगळा कार्यक्रमाचा आढावा चालू असतो आपला. तुम्हाला या ठिकाणी जमलेल्या प्रचंड संख्येने तुम्ही जमलेला प्रत्येक भारतीय नागरिकाला, कारण आपण पहिले म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की कुठलाही जाती धर्म नाहीये कोणालाच, ते न सांगता की मी प्रत्येक भारतीय नागरिक, कोणी विचारलं ना तुम्ही कुठल्या समाजाचे, तर त्यांना असं उत्तर द्यायचं की मी प्रथमतः सुद्धा भारतीयच आहे आणि मी अंतिमतः शेवटपर्यंत सुद्धा भारतीयच आहे. आले लक्षात? ही आपली भारत देशात राहण्याची ओळख आहे. त्यामुळे बघा ना, बाहेरच्या देशामध्ये असं काही नाहीये, जाती धर्म वगैरे काहीच नाहीये, फक्त आपल्या भारतात आलेलं आहे आणि ते कशासाठी कशामुळे आलं याचा अभ्यास तुमचा आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी ज्या मनुवादी व्यवस्थेला लात मारली, जी मनुस्मृती महाडला, चौदार तळ्याला महाड या ठिकाणी जी जाळली गेली, आणि खास करून भारतीय महिलांचा
रात्रंदिवस बाबासाहेबांनी त्या गुलामगिरीतून कशा मुक्त होतील, माझ्या माय भगिनी त्यांना स्वच्छेचं, त्यांना अभिमानाचं, सन्मानाचं जगणं कसं त्यांच्या वाट्याला येईल याच्यासाठी रात्रंदिवस बाबासाहेबांनी विचार करून हिंदू कोड बिल लिहिलं, त्याला नकार मिळाला होता. तेव्हा बाबासाहेबांनी त्या कायदे मंत्री पदाला लात मारली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण हा इतिहास तुम्ही आम्ही विसरता कामा नये बंधुजनो, आल्या लक्षात. कारण हे सगळे महापुरुष ज्यांची जयंती आपण संयुक्त या ठिकाणी साजरी करतोय, हे सगळे भारताच्या इतिहासातील महापुरुष कोण्या एका जातीचे नव्हते हो, पण त्यांचे विचार मात्र भारतीय बहुजन समाजाला जीवनदान देणारे होते. आणि म्हणून तुम्हा आम्हा भारतीय नागरिकांची ही जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे की या सर्व महापुरुषांना कोण्या एका जातीत वाटून न घेता त्यांच्या विचारांचा वारसा चालवून एका विचारांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सखोल्याने एकत्र राहून आपण या समाजामध्ये आपलं नेतृत्व, आपलं काम आणि या भारतीय बहुजन समाजाचा इतिहास जागृत ठेवला पाहिजे. आणि याचीच आज काळाची गरज आहे आणि पर्यायानं तुमचं आमचं भलं आणि देशाचं सुद्धा यातच भलं आहे. त्यामुळे हा विचार करायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांनाच या महापुरुषांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते आणि सांगते जाता जाता की माझ्या मृत्यूनंतर भावांनो तुम्ही करा जे काय ते लवकर करा, डिस्टर्ब होतंय. माझ्या मृत्यूनंतर मी जर का दगड झाले तर त्या नागपूरच्या दीक्षाभूमीचा होईल. नीट ऐका, मी जर का माती झाले तर त्या माझ्या मुंबईच्या चैत्यभूमीची होईल. आणि मी जर का पाणी झाले ना तर त्या महाडच्या चौदार तळ्याचं होईल. आणि जर का मी हवा झाले ना, मी हवा झाले ना तर त्या भीमा कोरेगावची होईल. भीमा कोरेगावचा इतिहास जगभरात पोहोचला. एवढंच काहीतरी इन्सिडेंट घडला आणि भीमा कोरेगाव जगभरात पोहोचला. बाबासाहेबांनी आपल्याला हा इतिहास जाणीव करून दिली. या इतिहासाची 1 जानेवारी 1818 आम्ही दरवर्षी भीमा कोरेगावला असतो. 1 जानेवारीला बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही कोण्या भेडबकरीची औलाद नाही आहात, तुम्ही शूरवीरांची औलाद आहात, बछडे आहात, छावे आहात. आणि हे जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर जा त्या पुण्याला भीमा कोरेगावच्या त्या विजय स्तंभावर तुमच्या पूर्वजांची नावं वाचा. आणि आज म्हणूनच आपल्याला हा इतिहास जागृत ठेवायचा आहे. आणि म्हणून सांगितलं या भीमा कोरेगावच्या इतिहासावर दादांनी गाणं लिहिलंय, ते नंतर या ठिकाणी होणार आहे. पण भीमा कोरेगावच्या या इतिहासावर 4 ओळी सांगते, नंतर मी विसरून जाईन. भीमा कोरेगावच्या इतिहासावर की झुकली जिथं पेशवाई आणि संपला जिथं बाजीराव. नीट लक्ष द्या, झुकली जिथं पेशवाई आणि संपला जिथं बाजीराव, शूरवीरांच्या नावानं गळते आज भीमा कोरेगाव. ती भीमा नदी ओरडून ओरडून सांगे मर्द महाराची कहाणी. ती भीमा नदी ओरडून ओरडून सांगे मर्द महाराची कहाणी. आणि 28,000 पेशव्यांच्या चिंध्या केल्या फक्त 500 महाराज. आणि म्हणूनच मी सांगितलं, मी जर काही हवा झाले तर त्या भीमा कोरेगावची होईल. आणि जर का मला पुन्हा एकदा मानवजन्म मिळालाच, काय म्हटलं, जर का मला पुन्हा एकदा मानवजन्म मिळाला आई शपथ फक्त जय भीम वालीच
आवाज कैसा होना चाहिए? सावित्री की रमाई की बेटी है, आवाज कैसा चाहिए ताई? जिजाईचा बाबा इकडे जिजाईचा जोर से जिजाईचा अरे वा जिजाईचा अन भीमाईचा जिजाईचा ओ शिवा अन भीमाईचा जिजाईचा ओ शिवा अन भीमाईचा जिजाईचा ओ शिवा अन भीमाईचा जय शिवराय जय आदरणीय कविवर्य वामनदादा कर्डक यांचं हे गीत त्या गीताचे शब्द लक्ष करून नाही का काने मुजरे पूर्वीच्या काळची परिस्थिती आता वामनदादा म्हणतात माझ्या मेलेल्या बापाने पण आज 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 परिस्थिती बदलली कशी आज मुजरे मला करती आज मुजरे तुम्हा करती आज मुजरे आम्हा करती माझ्या भीमाच्या वामनदादा म्हणतात हो तो मातीत पडलेला हो तो मातीत
सजीव झाले की मुळाशी दिवरायाची. गेल्या वेळी मी तुम्हाला ऐकलं होतं, महानदी मूर्ती करताना, मूर्तीवर प्रीत करताना मी पाहिला कुंभार मातीत जीव भरताना. मानवी मूर्ती करताना, मूर्तीवर प्रीत करताना मी पाहिला कुंभार मातीत जीव भरताना. आज मात्र वेगळा विषय बोलवलेला आहे. तो विषय मगाशी मी तुम्हाला सांगितलेला आहे की ज्यांच्या कपाळावर आट्या पडतात, ज्यांचे चेहऱ्यावर 12 वाजतात, खास त्यांच्यासाठी एक गीत आहे. श्रीकांत बाबा सिद्धू राजा, श्रीकांत बाबा बोलतो. ससाने सर तुम्ही फोन लावा, फोन लावा ससा. काही कलाकारांना बोलून तिथे डिस्टर्ब करू नका. आमचं लिहून ठेवते सगळं. प्लीज तुम्हाला काय म्हणायचं असेल ते चिठ्ठीवर लिहून द्या, ते आम्ही वाचू. अरे जय गुरु माझा, जय बिनु माझा, मी जय बिनुचा, जय बिनु माझा, मी जय बिनुचा सांगतोय पुन्हा पुन्हा. त्यांच्यासाठी लहान मुलांनाही गाणं आवडेल, महिलांना तर खूपच आवडेल, आणि तरुणांचे काय विचारच आहे. जय गुरु माझा, मी जय गुरुचा सांगतोय पुन्हा पुन्हा. अशा कानाखाली अशा कानाखाली लावी अशा कानाखाली लावी अशा कानाखाली लावी अशा कानाखाली लावी सन्ना सन्ना काय करणार माझं मन्ना मन्ना. अशा कानाखाली लावी सन्ना सन्ना काय करणार माझं मन्ना मन्ना. जय गुरु माझा, मी जय बिनचा सांगतोय पुन्हा पुन्हा. जय गुरु माझा, मी जय बिनचा सांगतोय पुन्हा पुन्हा. अशा कानाखाली लावी काय करणार माझं अशा कानाखाली लावी सन्ना सन्ना काय करणार माझं अरे जय बिन माझा, मी जय बिनचा, जय बिन माझा, मी जय बिनचा सांगतोय पुन्हा पुन्हा. अशा कानाखाली लावी सन्ना सन्ना काय करणार माझं कानाखाली लावी सन्ना सन्ना काय करणार माझं.
मुलं अशा कामाखाली चला पुढच्या आपण कार्यक्रम बोलत आहोत. आमचे कलाकार सगळे तयार असतील तर बाकी तयार असतात कलाकार चलो शुरू स्टार्ट करूया. त्यांच्याकडे सुप्रा भाऊ बनसोडे बरोबर ना? महाराष्ट्राची माती सक्षम समर्थ होती तोही जाणता. भाषा रंग बदलून गेली. नाठाळाचे माती संविधानी सांगली. स्वातंत्र्याच्या वेळाने मग ज्वालामुखी हा उभारला. मुक्ती मंत्र उद्गाता आणि शिवनेरीवर जन्माला. लहान सहान मावळ्यांसोबत जेव्हा शिवबा शत्रूचा नायनाट करण्यास निघाला तेव्हा त्यांच्या तोंडात हर हर महादेव हा नाद तुंडला.
मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर स्वराज सुखकर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर प्रतिरोधाचा लय हो सत्वर जन भाग्योदय हो श्री शिवछत्रपती जय हो श्री शिवछत्रपती जय हो श्री शिवछत्रपती जय हो श्री शिवछत्रपती जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आता लगेच दुसरं सादरीकरण एक प्रश्न विचारू राज्याभिषेकाच्या धामधुमीत तिथे पावनखिंडीच्या दर्शनाला आपलं हे सिंहासन म्हणजे आपल्या वीरांच्या रक्ताच्या मंथनातून वर आलेलं रत्न आहे शंभूबाळ बलिदानाची खूप मोठी परंपरा या राज्यात जांभळ चिखलातून आम्ही धावत होतो उदवतीला पांढर पाण्यात अशी भूरखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो राज जीवाजी काय झालं आपण कितीही धावलो तरी गरीब आता दूर नाही तुम्ही एक काम करा आम्ही हा लोंढा इथे चढवतो तुम्ही राजांना घेऊन पुढे कशाला कोणाची होती राजांना घेऊन पुढे कुणीही पुढे जाणार नाही राजे अहो ऐका राजा ऐका तुम्ही गनिमाच्या हाती सापडला तर पुरी महाराष्ट्र होऊन जाईल तुमच्या रूपात करणीशिवाय शेवटी काय उत्तरायची इतिहास सांगेल खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं बांधला केला असं झालं तर बांधवांच्या झुंजारपणाला भट्ट झालं पुढच्या पिढ्या विचारते बांधव होते नव्हे तिथे काय करत होते ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला मग बांधवांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला नाही ऐकलं त्यानं आमचं चला आता गनिमाला सामोरे झाला राजे पुरे झाला युक्तिवाद वेळ नाही आपल्याकडे पण माझी वेळ ओळखा राजे
उगाच हिरेला पेटून मराठा देश अशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकून इकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असते. इथे अपयश आलं तर त्या मागणीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मूळ तुमच्यावरती अवलंबून. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण भल्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ का. नाही माझी, आम्ही तुम्हाला फुलाजींना रायजींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे, आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोडलं जातं, आमचं या इथे कोडलं जाणार. राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही माझी राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख नेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी झाली. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावर रक्ताचा सडा साडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. माझी राजा, दादासाहेब, जल्दी कर राजा, गगन दिसायला लागलाय. जा राजे, जा. जा राजे. राजे, तुम्ही राजांची पाठराखण करा. वय राजे, राजे विनंती करतोय, जा. येतो. विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो कधी. या राजे, या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता. जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं. हो बाजी काका, सांगा आता काय करायचं. सांगितलं होतं पुढे जा म्हणून, कशाला मागे थांबलात. तुमच्यासारखी जुनी कोण अजून उभी असतं ना, आम्ही तरुण पोरांनी काय मज्जा बघायची काय म्हणून थांबलो. आता तुमच्या अनुभवानं सांगा काय करूया. सांगतो, आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय. उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो, स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामी काढलीत ना, आता ती गुलामी हटून स्वातंत्र्याचा सूर्य उभू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहिती आहे तुम्ही सगळे दमलेले आहात, त्रासलेले आहात, जखमी आहात, पण आज हे असं सोडू नका. या जखमांकडून, तारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच आहे. तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार आहोत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा.
मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोरखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला वरना तीन हमारा देंगे. चल बाजी प्रभू रायाच्या मांडण आणि बांधण सीमेतले 300 वीर तब्बल 12 घडी झुंजले. 40 घाव अंगावर चेडून हसत स्वराज्याच्या त्यांनी स्वतःच्या रणाचा आर घेतला. लवकर या, वाट पहा. ज्या सत्ता स्वार्थासाठी असतात त्यांना स्वामीनिष्ठा त्या गोष्टी कळत नसतात. जी आबासाहेब, आज आमचा राज्याभिषेक होतोय तो आमच्या स्वामीनिष्ठा आणि प्रामाणिक सवंगड्यांच्या साथीमुळे, त्यांच्या बलिदानामुळे. आम्ही मराठी दौलत कमावली, पण त्याहीपेक्षा मोठी दौलत कमावली ती म्हणजे आम्हाला साथ देणारी बेला खिंडीची आपली माणसं. ही सदैव ध्यान ठेवा. शंभूराजे ही जागा नीट पाहून ठेवा. हा केवळ कासारी नदीचा उगम नाही, शौर्याची बलिदानाची गंगोत्री. ही केवळ घोरखिंड नाही, तर पुढची हजारो वर्ष कुणालाही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ही आहे पावनखिंड. सर्व कलाकारांसाठी गायकाला 1,000 रुपये आणि जन्मोत्सव शाहिराला खासदार सुधाकरजी संघारे ऑन रोड आहे. विमान उशीर झाल्यामुळे त्याला उशीर होतो आहे. तो ते येतीलच अशी खात्री देतो, तो त्याच्या वतीनं असं संदेश देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आपण आहोत. बाबासाहेबांच्या जयंती दिनी खासदार सुधाकर संघाच्या वतीनं मी संदेश असा देतो की आपण बाबासाहेबांना साक्षी ठेवून कन्फ्यूज होऊ नका. कन्फ्यूज होणारे कुत्र्याच्या मोठे बनत असतात. कारण गेल्या काही वर्षामध्ये नामांतराच्या विषयावर कन्फ्यूज केलं गेलं, निधीच्या विषयावर कन्फ्यूज केलं गेलं. आताही आपल्याला कन्फ्यूज केलं जात आहे. संविधान बदललं जाणार आहे या विषयावर आपल्याला कन्फ्यूज केलं जात आहे. या देशातलं संविधान कुणीही बदलू शकणार नाही, कुणीही बदलणार नाही. संविधानाला कुणी हात लावू शकणार नाही. जर या संविधानाला जर कोण हात लावेल तर या देशात दुसरी क्रांती घडेल, या देशात अंतर्गत युद्ध पेटेल. एवढा संदेश या ठिकाणी देतो. खासदार सुधाकर संघारे सारखे 70 खासदार लोकसभेमध्ये आहेत. जर कोणी संविधान बदलायची भाषा करत असते 70 खासदार बाहेर पडतील. पण
आवाज बहुजनांचा.